हे संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे इथपासून अनेक प्रकारच्या बेळगाव कारवार सहित गुणवंत हा बेळगावरून आले. मला अनेकदा असं वाटतं की बेळगाव हे माझं घरच आहे. सागर पाटील सारखे माझे तरुण मित्र आणि ज्येष्ठ शेवटचा श्वास संयुक्त महाराष्ट्राचा ध्यास. मराठी भाषेविषयी काही वक्तव्य केली तर मराठी वाढणार नाही, तर रस्त्यावर लढणाऱ्या आम्हासारख्या मराठी माणसाच्या पाठीमध्ये आपलं पाठबळ तुम्ही उभा केलं तर आमची मराठी भाषा वाढणार आहे, मराठी भाषा टिकणार आहे. गुणवंत हा बेळगावरून आले. मला अनेकदा असं वाटतं की बेळगाव हे माझं घरच आहे. माझ्याकडे काही लोकांना सवय असते की हे मेरा दुसरा घर आहे असं म्हणणारे अनेक लोक असतात. तसं मी म्हणत नाही, पण मला खरंच मी बेळगावात इतक्या वेळा गेलोय. प्रकाश आहे का आमचा? प्रकाश आलोच पुढे आहे. मी बेळगावात इतक्या वेळा गेलोय. म्हणजे माझी सर्वाधिक व्याख्याने कुठे झाले असते तर ती बेळगावात झाली असते. मी आतापर्यंत मी बेळगावात किमान 50 व्याख्यानं दिलेली आहेत. त्यामुळे बेळगावची सगळी मंडळी आहेत. प्रकाश पुढे आहे, गुणवंत इथं आहे, त्याचा मला आनंद आहे. आधी दोघांना बोलवायचंय. सागर पाटील बेळगावचे मराठीवादी तरुण नेते कृपया या. तसंच दुसरे मोबाईल द्या दुसऱ्याला. या दोन माझ्या मित्रांना मी यासाठी बोलवलं, हे तरुण मित्र माझे. या वर या. कृपया दोघांसाठी टाळ्यांचा कडकडाट करा. प्रत्येक कारण या पत्रकार संघाच्या स्थापना सोहळ्यात या दोघांना बोलवून दोन्ही गोविंदरावांनी जे काम केलेलं आहे त्यासाठी त्यांच्यासाठी पण टाळ्या झाल्या. कारण नाही तर नाव असतं एक आणि काम घडतं भलतंच. तसंच झाल्याचं दिसलं असतं. मात्र तुमच्या नावांवर कोणतीही कोटी न करता, कारण मी ठरवलं इतक्या कोट्या झाल्या नावांवरून किती करू नये असं मला वाटतं. यातलं तुम्हाला सांगतो का मी सागर पाटील यांना माझ्या तरुण मित्राला बोलवलं. आज सत्तेपुढे सत्याचं वावडं असतं. तसं आधी पण होतं, उगाच असं आवडण्यात अर्थ नाही. अनेकदा आपण असं भासवतो की 14 नंतरचे झालं. पूर्वीही होतं, कमी होतं, आता जास्तच आहे. त्यातलं हा तरुण मित्र आता महाराष्ट्रात पिंपरी चिंचवडमध्ये उभं राहून ज्या आक्रमकतेनं बोलला, ज्या अभ्यासूपणे बोलला, ज्या पद्धतीनं त्यांनी आपल्याला आठवण करून दिली न्यायालयीन लढ्यात काय काय घडलं त्याची, बेळगावमध्ये सुद्धा हा त्याच तडफेनं बोलत असतो, भांडत असतो, मांडत असतो. त्यामुळे सोपं नाही आहे. देशभरात ज्या पद्धतीची सत्ता सध्या आहे त्यापेक्षाही वाईट पद्धतीची सत्ता कर्नाटकात. त्या सत्तेतले चेहरे, त्या सत्तेतले पक्ष, त्या सत्तेतले विचार कोणतेही बदलले तरी सुद्धा मराठी जनांवर, आपल्या मराठी माणसांवर, आपल्या मराठी भाषेवर, आपल्या मराठी संस्कृतीवर, अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत सुद्धा, अगदी स्वतःला सो कॉल्ड हिंदुत्ववादी बनवणारे सुद्धा सत्तेत असताना त्यांच्या बाबतीत सुद्धा अवमानाचे, अत्याचारी, अमानुष प्रयत्न दडपशाहीचे होताना दिसतात. त्या दडपशाहीला कुठंही न जुमानता सागर पाटील सारखे माझे तरुण मित्र आणि ज्येष्ठ शेवटचा श्वास संयुक्त महाराष्ट्राचा ध्यास याच भावनेतून घेताना दिसतात. पोलीस केस झेलतात ते, काही शक्यता नसते नोकरी वगैरे वगैरे असं मिळण्याची. मराठी शाळांमध्ये शिकणं जणू गुन्हा असतो, बोलणं गुन्हा असतो. यांना का बोललं? प्रकाश बेळगुजी माझे सहकारी होते. मी मराठी चॅनल, त्यासाठी नाही की जुना मित्र चला नंतर तोही मला फेवर करेल, ती माझी सवय नाही. या माणसानं बेळगावमध्ये स्वतःच्या क्षमतेवर, स्वतःच्या बळावर बेळगाव लाईव्ह नावाचं डिजिटल व्हेंचर चालवतो आणि तिकडे इंग्रजी आणि कन्नड माध्यमांपेक्षाही जास्त व्ह्युअरशिप, किती 5 मिलियन 7 मिलियन व्ह्युअरशिप असलेला माणूस आहे आपला मराठी माणूस. मराठी माध्यमासाठी कन्नड आणि इंग्रजी माध्यमापेक्षा जास्त. त्यामुळे या दोघांचं कौतुक का करा म्हटलं मी ते त्यासाठी. आज एक सर्वसामान्य महाराष्ट्र एकीकरण समितीचा कार्यकर्ता आणि या चळवळीतला कार्यकर्ता म्हणून बेळगावहून जवळपास 400 किलोमीटरहून लांब आम्ही इकडं या आमच्या व्यथा मांडण्यासाठी आलेलो आहे की ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पत्रकार बंधूंनी ह्याच्यावर लिखाण केलं पाहिजे. आणि माझी विनंती आहे, तर खासदार साहेब उपस्थित आहेत. ह्या देशाच्या सभागृहामध्ये महाराष्ट्राचे 48 खासदार आहेत. या संपूर्ण 48 खासदारांनी या प्रश्नासाठी आपला जोर लावावा आणि देशाच्या गृहमंत्री असू देत
प्रधानमंत्री असू देत यांच्याकडे हा प्रश्न उपस्थित करावा. साहेब, आज जवळपास 70 वर्षाहून अधिक मराठी माणूस 70 वर्षाहून अधिक बेळगावसह सीमा भागातील मराठी माणूस न्यायाच्या अपेक्षात आहे आणि या महाराष्ट्रातले सर्व पक्षीय खासदार या प्रश्नासाठी आपली ताकद लावतील आणि ह्या देशाच्या गृहमंत्र्याकडे किंवा पंतप्रधानांकडे हा प्रश्न घेऊन ह्या बेळगावच्या मराठी माणसाला आपण न्याय देत एवढी अपेक्षा बाळगतो. आणि ह्या पत्रकार महासंघाच्या संयुक्त पत्रकार महासंघाच्या त्या कार्यक्रमाच्या प्रसंगी आम्हाला बोलवून आम्हाला मानपान दिलात यासाठी आम्ही ह्या संघटनेच्या सभासदांचा महाराष्ट्राची परिस्थिती विचार करता, महाराष्ट्राचा धर्म विचार करता, महाराष्ट्र धर्माचा विचार करताना आपण भाषेचा विचार करतो आणि भाषेचा विचार करताना अनेक साहित्य संमेलनात नेहमी परिसंवाद घेतले जातात की मराठी मरत चाललेली आहे. अरे मराठी अशी मरते कशी? मराठी कोण मारतोय? मराठी मारण्याचं काम आपण स्वतः करतोय हे लक्षात घेतलं पाहिजे. मराठी टिकवायची असेल तर आम्ही खंबीरपणाने उभारलं पाहिजे आणि हे काम सीमावर्ती भागात आमचा मराठी माणूस करतोय. 1956 पासून आम्ही हे काम करत आलेलं आहे. ज्यावेळी भाषावार प्रांत रचना झाली त्यावेळी त्यावेळी बेळगाव हे संयुक्त महाराष्ट्रात आले नाही तर ते कर्नाटकात ठेवलं गेलं आणि त्या कर्नाटकात ठेवल्यानंतर आज 70 वर्ष आम्ही प्रामाणिकपणे लढा देत आलेलो आहे. पण महाराष्ट्राचे राज्यकर्ते ही त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. खरं म्हणजे पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे, ज्यावेळी आम्ही लोकांना विचारतो, कोल्हापूरच्या पुढे आल्यानंतर लोकांना हा सीमा प्रश्न म्हणजे काय माहित नाही. ही पत्रकार मित्रांनी, इथं जमलेल्या पत्रकार मित्रांनी सगळ्यांना मी विनंती करतो की हा सीमा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्रभर पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे. कारण प्रत्येक माणसाला हा ज्यावेळी सीमा प्रश्न माहीत होईल, हा सीमा प्रश्न म्हणजे काय माहीत होईल, आपली मराठी भाषा तिथं कशी लढते हे माहीत होईल, मराठी माणूस कसा लढतो हे माहीत होईल, त्यावेळीच मराठी भाषा टिकणार आहे. परिसंवादात मराठी भाषा टिकत नाही. रस्त्यावरच्या लढाईत आम्ही जगण्याच्या वागण्याच्या आमच्या ज्यावेळी आम्ही जगण्या वागण्यात आमची भाषा वापरतो त्यावेळीच मराठी टिकणार आहे. आणि ही मराठी टिकवायची असेल तर तुम्ही आमच्या लढ्याला बळ दिलं पाहिजे. आज एक लक्षात घ्या, 1956 पासून हा आम्ही लढा देताना अनेक हुतात्मे दिले. 1966 साली मेहरचंद महाजन कमिशननं आमच्यावर परत अत्याचार केला. 2003 साली आपल्या साहित्य संमेलनात हा ठराव मांडला गेला की हा प्रश्न आपण सुप्रीम कोर्टात नेऊया. सुप्रीम कोर्टात प्रश्न नेला. हा सुप्रीम कोर्टात प्रश्न नेताना आज 2004 पासून 2026 पर्यंत या प्रश्नाची काही नीट निगत लागलेली नाही. ही नीट निगत लागण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. आज बेळगाव आणि बेळगाव परिसरात इथले अनेक लेखक येतात. आम्ही 18 साहित्य संमेलन बेळगावच्या परिसरात घेतो. प्रत्येक दिवशी मराठी माणूस विचार करतो हा सीमा प्रश्न कसा सुटेल, हा मराठी माणूस इथं कसा टिकेल. ह्या दररोजच्या आमच्या जगण्या वगैरे मराठीचा विषय आहे आणि हा मराठीचा विषय म्हणजे महाराष्ट्र धर्म आहे. आपली भाषा टिकली तर महाराष्ट्र धर्म टिकणार आहे, भाषा टिकली तर संस्कृती टिकणार आहे, भाषा टिकली तर परंपरा टिकणार आहे. म्हणून मराठी भाषा टिकली पाहिजे असेल तर आपण सर्वांनी आमच्या या सीमा प्रश्नाच्या लढ्याला पाठबळ देणं गरजेचं आहे. आज महाराष्ट्र धर्म आणि पत्रकारिता या विषयावर या संयुक्त महाराष्ट्र पत्रकार महासंघानं हा परिसंवाद ठेवला ही आमच्या दृष्टीनं फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आमचा विषय मांडण्यासाठी इतकं सुंदर व्यासपीठ आम्हाला नाही आहे. कारण आम्ही मंत्र्याकडे जातो, संत्र्याकडे जातो, अनेक आमदाराकडे जातो. खरं ते कोणते आमदार समजा त्यांना त्यांना काय आम्ही मतं देणार नाही, त्यांच्यासाठी काय आम्ही करणार नाही, तर त्यांनी आमच्यासाठी काय करावं, त्यांनी काय करावं हा प्रश्न आहे. सीमा समन्वयक मंत्री म्हणून शंभूराज देसाई आणि चंद्रकांत दादा पाटलांची नेमणूक केली. ह्या माणसाने आज ह्या व्यासपीठावरून तुम्हाला सांगतो, ह्या व्यासपीठावरून परत सांगतो की शंभूराज देसाई आणि चंद्रकांत दादा पाटलांनी सीमावर्ती भागातील मराठी माणसाची फसवणूक केलेली आहे. 5 वर्षात त्यांनी एकही बैठक बेळगावमध्ये घेतलेली नाही. ह्या माणसांना काय करायचं? कुठला महाराष्ट्र धर्म, कुठली संस्कृती, कुठली परंपरा? अरे मराठी माणूस तिथं किती वेदना यातना भोगतोय, त्याच्या पाठीमागे कोण उभारणार आहे? आज मराठी बोर्डावरून पुसली जात नाही, पुसली जात आहे.
ही केवळ पुसली जात नाही तर ती खरवडली जाते आणि त्याची जखम प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयावर होते. ही प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयावर होणारी जखम जोपर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला समजत नाही तोपर्यंत मराठी धर्म वाढणार नाही. केवळ परिसंवादातून, केवळ साहित्य संमेलनातून मराठी भाषेविषयी काही वक्तव्य केली तर मराठी वाढणार नाही. तर रस्त्यावर लढणाऱ्या आम्हासारख्या मराठी माणसाच्या पाठीमागं आपलं पाठबळ तुम्ही उभा केलं तर आमची मराठी भाषा वाढणार आहे, मराठी भाषा टिकणार आहे. मराठी भाषा अशी मरेल बिरेल म्हणणाऱ्यांचं आम्हाला कौतुक नाही, तर मराठीसाठी जे माणसं लढत आहेत, जे आम्हाला पाठिंबा देत आहेत, जे आमच्या पाठीमागे उभा राहत आहेत त्यांचं आम्हाला कौतुक आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही हाक मारतोय. अख्ख्या महाराष्ट्रातल्या पत्रकारांना परत या व्यासपीठावरून एकदा हाक मारतो की तुम्ही आमच्या पाठीमागे उभा राहा, आपण मराठी धर्म टिकूया, आपला मराठी माणूस टिकूया आणि आपली मराठी वाटूया एवढीच विनंती करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.